नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या YouTube चॅनलवर मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण इंग्लिश या विषयावरील प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी फक्त योग्य उत्तर सांगणार नाही, तर प्रत्येक चुकीचा पर्याय का चुकीचा आहे आणि योग्य पर्याय का योग्य आहे, हे अगदी सोप्या मराठीत समजावून सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अशा प्रकारचे प्रश्न तलाठी भरती, MPSC पोलीस भरती, झेडपी भरती, वनरक्षक, आरोग्य विभाग आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता आजच्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक पहिला, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ॲडजेक्टिव्ह. द मॅजिशियन परफॉर्म डॅश ट्रिक दॅट लेफ्ट द ऑडियन्स इन ऑ. पर्याय कुठले कुठले दिलेत? अ कॉमन, अँड एक्सप्लिकेबल, हमड्रम अँड अन ऑर्डिनरी. तर विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम आपण प्रश्न शांतपणे वाचूया. द मॅजिशियन परफॉर्म डॅश ट्रिक दॅट लेफ्ट द ऑडियन्स इन ऑ. याचा अर्थ साधा अर्थ काय होतो? जादूगाराने अशी करामत केली की प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, वाक्यात लेफ्ट द ऑडियन्स इन ऑ, लेफ्ट द ऑडियन्स इन ऑ हे काय? हा भाग खूप महत्वाचा आहे. ऑ म्हणजे आश्चर्यचकित होणे, थक्क होणे, विस्मय वाटणे. म्हणजे करामत साधी नसून अत्यंत अद्भुत होती. चला आता प्रत्येक पर्याय पाहूया. आता ऑप्शन ए मध्ये बघू काय? अकॉमन. कॉमन म्हणजे काय? सामान्य. जर जादूगाराने सामान्य करामत दाखवली असती तर लोक थक्क झाले असते का? नाही. तर मग काय पर्याय हा काय रॉंग आहे, चुकीचा आहे. आता ऑप्शन सी बघू आपण. ऑप्शन सी मध्ये हमड्रम. हमड्रम म्हणजे काय? कंटाळवाणा, रोजचा किंवा सामान्य, रेग्युलर. कंटाळवाणी करामत पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित होतील का? नाही. तर हा पण पर्याय चुकीचा आहे. आता ऑप्शन डी बघू. अन ऑर्डिनरी. ऑर्डिनरी म्हणजे काय? साधी. साधी करामत पाहून लोक वाव म्हणतील का? नाही. म्हणून हा पण पर्याय चुकीचा आहे. आता ऑप्शन बी बघू. ऑप्शन बी मध्ये काय? इनएक्सप्लिकेबल म्हणजे ज्याचे स्पष्टीकरण देता येत नाही. जादूगाराची करामत पाहून लोक विचार करतात, हे कसं झालं? म्हणून हा शब्द वाक्याला अगदी योग्य बसतो. म्हणून ऑप्शन नंबर बी हे त्याचे योग्य उत्तर आहे. समजलं का? आपण कसं ह्याचं योग्य उत्तर ओळखलं ते. प्रश्न क्रमांक 2 बघू आपण. प्रश्न क्रमांक 2 त्याचं काय? प्रश्न क्रमांक 2, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट नाउन. तर द आर्किओलॉजिस्ट unearthed an ancient at the remote excavation site, shedding new light on the civilization that once thrived there. तर विद्यार्थ्यांनो, आधी काही शब्द समजून घेऊ. आर्किओलॉजिस्ट, इथं आर्किओलॉजिस्ट शब्द आहे म्हणजे काय? पुरातत्वज्ञ. पुरातत्वज्ञ आहे. अनअर्थ म्हणजे काय? अनअर्थ म्हणजे जमिनीतून बाहेर काढले. आता प्रत्येक पर्याय पाहू. तर पर्याय कुठला आहे? सायकल, बायसिकल. बायसिकलला आपण काय म्हणतो? सायकल. पुरातत्व उत्खनात प्राचीन सायकल मिळते का? नाही मिळत. तर हा पर्याय लगेच आपण बाजूला काढू, बाद करून टाकू. ऑप्शन डी बघा. ऑप्शन डी. ऑप्शन डी मध्ये काय दिलं? लॅडर म्हणजे शिडी. शिडी मिळाली तर त्यातून प्राचीन संस्कृती माहिती मिळते का? नाही मिळत. तर हे पण काय? बाद आहे. हे पण पर्याय आपण काढून टाकू. ऑप्शन सी बघू. ऑप्शन सी म्हणजे काय? म्हणजे काय दिलेलं आहे? क्वील. क्वील म्हणजे पिसापासून बनवलेले जुने पेन. हे मिळू शकते. पण पुढे वाक्यात काय म्हटलं आहे बघा. शेडिंग न्यू लाईट ऑन द सिव्हिलायझेशन. शेडिंग न्यू लाईट ऑन द सिव्हिलायझेशन. तर याचा अर्थ काय होतो? त्या वस्तूमुळे इतिहासाबद्दल नवीन माहिती मिळाली. फक्त पेन मिळाल्यामुळे इतकी माहिती मिळणार नाही, हे आपल्याला कळायला जास्त वेळ नाही लागणार. तर ऑप्शन आता हा पण ऑप्शन बाद करू. आता ऑप्शन बी, स्क्रॉल. स्क्रॉल म्हणजे काय? तर स्क्रॉल म्हणजे प्राचीन हस्तलिखित. यामध्ये इतिहास, संस्कृती, राजे, युद्धे यांची माहिती असते. म्हणून पुरातत्वज्ञांना काय स्क्रॉल मिळणे सर्वात योग्य आहे. म्हणून पर्याय बी हा त्याचा बरोबर आहे. सायकल, बायसिकल हा पर्याय नाही. क्वील हा पर्याय नाही. लॅडर पण हा चुकीचा आहे. तर स्क्रॉल हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 2 ला. आता प्रश्न क्रमांक 3 बघू आपण. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय दिलेलं आहे? शी स्पोक, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ॲडवर्ब. इथं आपल्याला करेक्ट ॲडवर्ब आपल्याला ओळखून इथं लिहायचं आहे. तर शी स्पोक डॅश ड्युरिंग द इंटरव्ह्यू, चुजिंग हर वर्ड्स विथ ग्रेट प्रिसिजन. तर इंटरव्ह्यू मध्ये आपण कसं बोलतो? कसं बोलतो आपण? मोठ्याने? नाही. खूप वेगाने नाही बोलत. उद्धटपणे नाही बोलत. शांतपणे बोलतो. मग ह्याचा ऑप्शन कुठला येईल? ऑप्शन बी. बी हा ऑप्शन करेक्ट आहे. लाऊडली म्हणजे काय? मोठ्याने बोलणे. क्विकली म्हणजे काय? क्विकली वेगाने बोलल्यास काय करतो? समोरच्याला समजणार नाही. क्विकली एकदम फास्ट बोलल्यावर. अब्रुप्टली म्हणजे काय? अचानक किंवा उद्धटपणे बोलणे. तर इंटरव्ह्यूमध्ये अशी भाषा वापरली जात नाही. म्हणून शांतपणे बोलल्यामुळे आपण योग्य शब्द निवडू शकतो. कुठला? कामली. कामली म्हणजे काय? शांतपणे. म्हणून हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 बघू आपण. प्रश्न क्रमांक 4, चूज द अँटोनिम. अँटोनिम म्हणजे काय? अपोजिट वर्ड ऑफ द एक्सासर्बेट. एक्साकर्बेट. तर ह्याचे ऑप्शन बघू आपण. पहिल्यांदा काय करू आपण? शब्द समजून घेऊ. एक्सास्कर्बेट म्हणजे काय? स्थिती आणखी वाईट करणे. एकदम वाईट स्थिती करणे. आपल्याला काय करायचं आता? विरुद्धार्थी शब्द हवा आहे ह्या शब्दाचा. तर ऑप्शन बी बघू आपण. ॲग्रेवेट. ॲग्रेवेट काय?
ॲग्रिवेटचा अर्थ काय, स्थिती आणखी वाईट करणे हा समानार्थी शब्द आहे, ह्याचा पण मिनिंग तेच आहे. मग हे सिनॉनिम आहे त्याचं, हे ऑप्शन नाही. त्याच्यानंतर ऑप्शन ए बघू आपण, इन्व्हिगोरेट. इन्व्हिगोरेट म्हणजे ऊर्जा देणे, एनर्जी देणे, हा विरुद्धार्थी शब्द होत नाही, म्हणून हे पण ऑप्शन चुकीचं आहे. आता ऑप्शन सी बघू, एनवर्वेट. तर काय, कमजोर करणे, याचाही अर्थ काय वेगळा आहे, त्यामुळे हे पण ऑप्शन नाही. आता राहिला ऑप्शन डी. ऑप्शन डी मध्ये काय, ॲलिव्हेट. ॲलिव्हेट म्हणजे काय, कमी करणे, आराम देणे, हा एक्सर्बेटचा विरुद्धार्थी शब्द आहे, म्हणून हे ऑप्शन डी हे त्याचे उत्तर बरोबर आहे. आता नेक्स्ट प्रश्न बघू आपण, क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ अ निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. आता हा प्रश्न क्वेश्चन टॅगशी रिलेटेड आहे. तर आधी क्वेश्चन टॅगचा नियम आपण आठवूया. तर पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये काय असतो, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग असतो, बरोबर आहे, आणि निगेटिव्ह सेंटेन्समध्ये पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग असतो. तर इथं प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ अ निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. तर क्वेश्चन टॅगचं एक्झाम्पल नाही असं आपल्याला वाक्य शोधायचं आहे. तर आपण काय करू, ऑप्शन नंबर बी पासून स्टार्ट करू. ऑप्शन नंबर बी मध्ये काय, सेंटेन्स काय पॉझिटिव्ह आहे, वी हॅव अ मीटिंग ॲट 3 PM, आणि काय करेक्ट निगेटिव्ह क्वेश्चन टॅग आहे याच्यामध्ये. तर पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे आणि निगेटिव्ह क्वेश्चन टॅग आहे. आता ऑप्शन सी मध्ये बघू आपण, ऑप्शन सी मध्ये काय, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, दे व्हिजिटेड द म्युझियम लास्ट वीक, आणि निगेटिव्ह काय आहे, क्वेश्चन टॅग आहे, डिडंट, नॉट यूज केलेला आहे, डिड नॉट दे, डिडंट दे. तर हे काय बरोबर आहे, करेक्ट आहे. ऑप्शन डी बघू आपण, यू एन्जॉय प्लेइंग द गिटार. यू एन्जॉय प्लेइंग द गिटार म्हणजे काय, ह्या सेंटेन्समध्ये पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह क्वेश्चन टॅग आहे, म्हणजे हे तिन्ही ऑप्शन करेक्ट आहे. आता ऑप्शन प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, एक्झाम्पल ऑफ अ निगेटिव्ह क्वेश्चन टॅग, नॉट अ निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. इथं निगेटिव्ह क्वेश्चन टॅग दिलेलं नाही, पण हे सिंपल आन्सर आपल्याला लगेच समजतं की ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आपण बघतोय. क्वेश्चन नंबर 6, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फ्रेजल वर्ब. तर काय, द टीम हॅड टू डॅश देअर डिफरन्सेस अँड फाइंड अ सोल्युशन टू द कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं विद्यार्थ्यांनो, येथे फ्रेजल वर्ब विचारला आहे. काय विचारला आहे, फ्रेजल वर्ब. द टीम हॅड टू डॅश देअर डिफरन्सेस अँड फाइंड अ सोल्युशन टू अन एक्झाम्पल टू द कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम. काय दिलेलं आहे, तर आपल्याला वाक्याचा अर्थ काय ते समजायला लागेल अगोदर. संघाला, द टीम, टीम म्हणजे काय, संघ, संघाला त्यांचे मतभेद, देअर डिफरन्सेस म्हणजे काय, मतभेद, दूर करून समस्येचे समाधान शोधावे लागेल. अँड फाइंड अ सोल्युशन, समस्येचे समाधान, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम, समस्येचे समाधान शोधावे लागेल. काय अर्थ याचा, की एखाद्या संघाला त्यांचे मतभेद दूर करून समस्येचे म्हणजे प्रॉब्लेमचे समाधान शोधावे लागेल. आता पर्याय बघू आपण. पर्यायामध्ये काय दिलं, ऑप्शन ए मध्ये कम अराउंड. आता कम अराउंड, मत बदलणे किंवा शुद्धीवर येणे, ह्याचा अर्थ काय येतो, मत बदलणे किंवा शुद्धीवर येणे, मतभेद दूर करणे असा याचा अर्थ होत नाही, म्हणून हे ऑप्शन काय चुकीचं आहे. आता ऑप्शन नंबर बी कडे जाऊ आपण. बी मध्ये काय दिलं, गिव्हिंग. तर गिव्हिंग म्हणजे काय, हार मानणे. येथे संघाने हार मानली का, नाही मानली, म्हणून हा पण ऑप्शन काय चुकीचा आहे. आता ऑप्शन नंबर सी बघू आपण, लुक आफ्टर. तर लुक आफ्टर म्हणजे काय, काळजी घेणे, मतभेदांची काळजी आपण घेत नाही, त्यामुळे हे पण काय चुकीचं आहे. आता राहिला ऑप्शन डी. डी मध्ये काय दिलेलं आहे, गेट ओव्हर. तर गेट ओव्हर, एखाद्या अडचणीवर किंवा मतभेदावर मात करणे म्हणजे गेट ओव्हर देअर डिफरन्सेस. मग हा ऑप्शन तिथं, हा फ्रेजल वर्ब आपण इथं वापरू शकतो, की द टीम हॅड टू गेट ओव्हर देअर डिफरन्सेस अँड फाइंड अ सोल्युशन टू द कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम. म्हणून हे काय, हा इंग्रजीतील अतिशय प्रसिद्ध वाक्प्रचार पण आहे की गेट ओव्हर. ओके, त्यामुळे हे योग्य उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 7 बघू. क्वेश्चन नंबर 7, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रिपोजिशन. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रिपोजिशन करेक्ट लिहायचं आहे. द स्टुडंट्स आर डिस्कसिंग द अपकमिंग एक्झाम अँड सम आर वरीड डॅश देअर परफॉर्मन्स. आता इथं ऑप्शन दिलेले आहेत, विथ, फॉर, ऑफ, अबाउट. तर इथे प्रिपोजिशन विचारलेले आहे. विद्यार्थी त्यांच्या निकालाबद्दल काय चिंतित आहेत, वरीड आहेत. इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, वरीड अबाउट म्हणतो, वरीड अबाउट म्हणजे ऑप्शन नंबर डी. तर ऑप्शन नंबर ए का नाही तिथं, विथ काय रॉंग कॉम्बिनेशन आहे, हे योग्य कॉम्बिनेशन नाही. तर ऑप्शन नंबर बी मध्ये काय, फॉर, यासाठी आपण वापरत नाही, फॉर पण आपण वापरत नाही इथं, वरीड अबाउटच येतं. आणि ऑफ काय, सामान्यतः हे पण वापरले जात नाही, म्हणून डी हा पर्याय बरोबर आहे. द स्टुडंट्स आर डिस्कसिंग द अपकमिंग एक्झाम अँड सम आर वरीड अबाउट देअर परफॉर्मन्स. क्वेश्चन नंबर 8 बघू आपण. क्वेश्चन नंबर 8. तर क्वेश्चन नंबर 8चं काय दिलेलं आहे, विच प्रोवर्ब डिस्क्राइब समवन हू सीम्स टू बी अनइमोशनल और हू इज हार्ड टू गेट टू नो इज इन फॅक्ट इंटरेस्टिंग अँड कॉम्प्लेक्स. तर या प्रश्नात म्हण विचारले. प्रोवर्ब म्हणजे काय, म्हण आपल्याला डिस्क्राइब करायचे. माणूस बाहेरून शांत दिसतो तो काय असतो, बुद्धिमान असतो किंवा इंटरेस्टिंग असतो, कॉम्प्लेक्स असतो, असं त्याचं दिलेलं आहे. ह्याच्यामधले एचा पर्याय बघू आपण. एचा, अ स्पीच इन टाइम सेव्हज नाईन. वेळेवर केलेले काम मोठे नुकसान टाळते. याचा अर्थ काय, वेळेवर केलेले काम मोठे नुकसान टाळते, म्हणजे ह्याचं ते डिस्क्रिप्शन नाही. आता बी मध्ये बघू. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. जे चमकते ते सोने नसते, हे पण त्याला सूट होत नाही. आता ऑप्शन नंबर सी बघू आपण. हेस्ट मेक्स वेस्ट. घाईत काम केल्याने काय होतं, नुकसान होतं, हे पण त्याला सूट होत नाही. राहिला पर्याय डी.
तर स्टील वॉटर रन डीप, स्टील वॉटर रन डीप म्हणजे काय, तेच जे इथं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की जो माणूस बाहेरून शांत दिसतो तो आतून खूप बुद्धिमान, विचारशील आणि गुणी असू शकतो. स्टील वॉटर रन डीप म्हणजे जे पाणी शांत असतं तो काय खोल असतं, म्हणून हा पर्याय योग्य आहे. ऑप्शन नंबर डी हा योग्य पर्याय आहे क्वेश्चन नंबर 8 चा. आता क्वेश्चन नंबर 9 बघू आपण. क्वेश्चन नंबर 9, आयडेंटिफाय द सेगमेंट विथ द स्पेलिंग एरर. तर इथे एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याचे पार्ट केलेले आहे त्यांनी. तर कुठला पार्ट आपला सेगमेंट, पार्ट म्हणजे सेगमेंट म्हणजे काय, पार्ट, कुठला पार्ट चुकीचा आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता हा स्पेलिंग एररचा प्रश्न आहे. तर आपण काय करू, जेफ रिसिव्ड अ सरप्राईज गिफ्ट फ्रॉम हिज फ्रेंड ऑन हिज बर्थडे अँड वॉज डिलाइटेड बाय द जेस्चर. तर ऑप्शन दिलेले आहेत. तर शब्द पहा काय आहे, सरप्राईज. तर काहीतरी चुकीचं दिसतंय का ह्या शब्दामध्ये तुम्हाला, स्पेलिंग चुकलंय का इथं सरप्राईजचं? तर बरोबर आहे, आपल्याला इथं मिस्टेक दिसते. इथं काय पाहिजे, यस पाहिजे, झेडची जागी काय पाहिजे, यस पाहिजे. तर यस ई, तर इथं काय झेड ई, झेड तिथं येत नाही. तर सरप्राईज, एक्सरसाइज, ॲडव्हर्टाइज ह्याला काय येतं, एस येतं. यासारख्या शब्दाला काय येतं, एस येतं. लक्षात ठेवा, लास्टला झेड येत नाही. म्हणून कुठला पर्याय बरोबर आहे, पर्याय नंबर सी हे त्याचे योग्य उत्तर आहे. जे रिसिव्ड अ सरप्राईज हे काय, ह्याच्यामध्ये हा सेगमेंट काय आहे, एरर दाखवतोय. म्हणून ऑप्शन नंबर सी हे त्याचे योग्य उत्तर आहे. आता क्वेश्चन नंबर 10 बघू आपण. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रोनाउन. ॲट द masquerable ball, each guest wore a mask to conceal their identity, creating an air of mystery around. तर इथं आपल्याला फिल करायचं आहे, करेक्ट प्रोनाउन फिल करायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, येथे प्रोनाउन विचारला जातो किंवा प्रोनाउन विचारलेला आहे. ईच गेस्ट हा शब्द व्याकरणानुसार एकवचनी आहे, बरोबर आहे. ईच गेस्ट म्हणलेला आहे त्यांनी. तर इथं काय आहे, व्याकरणानुसार काय आहे, एकवचनी आहे. पण आधुनिक इंग्रजीमध्ये जे मॉडर्न इंग्लिश आहे त्याच्यामध्ये जेंडर न्यूट्रल संदर्भासाठी दे किंवा देम किंवा देअर वापरणे परिपूर्ण काय आपण म्हणतो योग्य वापरले जाते. तर ऑप्शन ए बघू आपण. ऑप्शन ए मध्ये काय, इट. इट कशासाठी, निर्जीव वस्तू किंवा प्राण्यासाठी वापरतो. येथे पाहुण्याबद्दल बोलत आहोत म्हणजे सजीव माणसांबद्दल बोलत आहोत, त्यामुळे हे काय ऑप्शन चुकीचं आहे. आता हरसेल हे फक्त कशासाठी, स्त्रियांसाठी वापरतो आपण. अपोजिट जेंडर म्हणजे स्त्रियांसाठी, फिमेलसाठी वापरतो. तर हे पण प्रोनाउन चुकीचं आहे. येथे स्त्री पुरुष दोघे गेस्ट असू शकतात, त्यामुळे हा चुकीचा आहे. त्याच्यानंतर ऑप्शन डी बघू आपण. ऑप्शन डी मध्ये काय, हिमसेल्फ हे फक्त काय पुरुषांसाठी, तिथं स्त्री पण असू शकते. तर इथे जेंडर सांगितलं का क्वेश्चन मध्ये नाही, तर काय सांगितलं, गेस्ट सांगितलेलं आहे. म्हणून ऑप्शन सी काय आहे, देम. तर मॉडर्न इंग्लिशमध्ये इच पर्सनला आपण देम हा वापरला जाऊ शकतो, ऍक्सेप्ट केला जाऊ शकतो. म्हणून काय, देम हे काय योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय सांगितले बघा, आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ अ स्पेलिंग एरर. तर ह्यातले सेंटेन्स, 4 सेंटेन्स दिलेले आहेत, त्यातले स्पेलिंग एरर आपल्याला शोधायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा स्पेलिंग एररचा प्रश्न आहे आणि आपल्या चुकीचे स्पेलिंग ओळखायचे आहे, हे आपल्याला क्वेश्चनवरून दिसतंय. तर चला तर प्रत्येक पर्याय आपण अभ्यास करू प्रत्येक पर्यायाचा. तर ऑप्शन ए मध्ये आपण बघू, ऑन्टरप्रनर. ऑन्टरप्रनरचं म्हणजे काय, उद्योग आहे. स्पेलिंग योग्य आहे का, आहे, योग्य आहे. ह्याच्यामध्ये काय मिस्टेक दिसत नाही, म्हणजे हे काय चुकीचा पर्याय, म्हणजे ह्याच्यामध्ये स्पेलिंग बरोबर आहे. आपल्याला काय स्पेलिंग एरर शोधायचा आहे, म्हणजे हा पर्याय येणार नाही, हे बरोबर आहे स्पेलिंग ह्याच्यामध्ये. आता ऑप्शन नंबर बी बघू, कॉनोनिशर म्हणजे काय, तर एखाद्या विषयाचा जाणकार असणार, नॉलेज असणार. तर हा शब्द कठीण आहे, पण काय स्पेलिंग बरोबर आहे, म्हणून हा पण पर्याय येणार नाही. ओके. आता ऑप्शन नंबर सी बघू आपण, मेटिक्युलस. ह्याच्यामध्ये एक वर्ड आहे मेटिक्युलस. मेटिक्युलस म्हणजे काय, अत्यंत बारकाईने काम करणारा माणूस. ओके, स्पेलिंग करेक्ट आहे, तर हा पण पर्याय येत नाही. आता राहिला ऑप्शन डी. ऑप्शन डी मध्ये बघू आपण कुठलं स्पेलिंग बरोबर आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये ह्यातले विद्यार्थ्यांनो काय असतं, ह्या शब्द पाहिल्यानंतर काहीतरी चुकीचे वाटते का तुम्हाला, तर योग्य स्पेलिंग काय आहे, ATHELETE, पण पर्यायात काय दिलेलं आहे, ॲथलेट लिहिले आहे, म्हणून हा पर्याय काय आहे, चुकीचा आहे. तर काय, ATHE. तर इथं विद्यार्थी मित्रांनो, इथं ते थोडं मिस्टेक झालेली आहे. तर इथं ई हे नव्हतं प्रश्नामध्ये, तर इथं माझ्याकडून थोडं ई आलेलं आहे, त्यामुळे हे तर ऑप्शन काय आहे, हे ऑप्शन नंबर डी हा पर्याय बरोबर आहे. तर क्वेश्चन नंबर 12 बघू आपण. क्वेश्चन नंबर 12 काय, व्हॉट डज द इडियम बाईट द बुलेट मीन. ओके, तर विद्यार्थ्यांनो, इडियम म्हणजे शब्दशः अर्थ नसतो, तर आपण हे शब्दशः अर्थ नाही घेऊ शकत, त्याचा वेगळा अर्थ असतो. बाईट द बुलेट, पूर्वी शस्त्रक्रियेदरम्यान भूल नव्हती. ओके, पूर्वीच्या वेळी भूल देत नव्हती शस्त्रक्रिया करताना, म्हणजे ऑपरेशन करताना. रुग्णाला काय वेदना सहन करण्यासाठी गोळी दातात धरायला लावायची त्यावेळेस, आणि त्यावरून हा वाक्य प्रचार झाला आहे की बाईट द बुलेट. तर ऑप्शन ए बघू आपण. दिस idiom is used to reveal a secret or disclose information that was supposed to be kept confidential. तर सिक्रेट सांगणे ह्याचा अर्थ काय आहे, सिक्रेट सांगणे.
तर हा स्पिल द बीनचा अर्थ आहे. कुठला? स्पिल द बीन जे इडियम आहे, म्हण आहे, त्याचा अर्थ आहे. हे बाईट द बुलेटचा अर्थ नाही. तर हा चुकीचा पर्याय आहे. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर बी बघू आपण. ऑप्शन नंबर बी मध्ये काय दिलेलं आहे? दिस इडियम इज यूज टू डिस्क्राइब हेवी टॉरेंशियल रेन ऑफन इन अ सडन अँड इंटेन्स मॅनर. तर इथं काय हेवी रेन हा इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉगचा अर्थ आहे. म्हणजे म्हणी आहेत त्याचा लक्षात ठेवा. इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉगचा अर्थ काय? हा आहे. ओके, हेवी रेन. तर हा पर्याय बरोबर नाही. आता ऑप्शन नंबर सी बघू आपण. दिस इडियम इज यूज टू कन्वे दॅट एव्हरीथिंग पॉसिबल ऑर अवेलेबल हॅज बीन इन्क्लुडेड ऑर गिवन इन अ पर्टिक्युलर सिच्युएशन ऑर एफर्ट. तर या ठिकाणी एव्हरीथिंग इन्क्लुडेड म्हणजे हा एव्हरीथिंग बट द किचन सिंक या इडियमशी संबंधित आहे. एव्हरीथिंग बट द किचन सिंक. तर हे पण पर्याय त्याच्याशी रिलेटेड नाही. कशाशी? बाईट द बुलेट. आपल्याला काय करायचं? बाईट द बुलेटचा अर्थचा पर्याय शोधायचा आहे. तर ऑप्शन नंबर डी मध्ये आपण बघू. दिस इडियम इज यूज टू फेस अ डिफिकल्ट ऑर अनप्लेझंट सिच्युएशन विथ करेज अँड डिटर्मिनेशन ऑफन डिस्पाइट द पेन ऑर डिस्कम्फर्ट इन्व्हॉल्व. तर मी बाईट द बुलेटचा अर्थ काय सांगितलं? ज्यावेळेस शस्त्रक्रिया करताना भूल देण्याची त्यावेळेस सोय नव्हती, त्यावेळेस एक गोळी दाताखाली चावण्यासाठी ठेवायची. तर त्याच्यासाठी हा म्हणजे अनप्लेझंट डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये यूज केले. कठीण परिस्थितीत काय एकदम डिटर्मिनेशन म्हणजे धैर्याने एखादी गोष्ट स्वीकारणे. ह्याचं काय? बाईट द बुलेटचा अर्थ आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी हे त्याचं पर्याय योग्य आहे. आता क्वेश्चन नंबर 13 बघू आपण. चूज द सिनॉनिम ऑफ क्विक्सोटिक. तर पहिले शब्द आपण समजून घेऊया. क्विक्सोटिक हा शब्द काय? डॉन क्विक्सोट या कादंबरीतून आलेला आहे. तर याचा अर्थ काय? अतिशय आदर्शवादी. क्विक्सोटिकचा अर्थ काय? आदर्शवादी, पण वास्तवापासून काय? दूर असणारा व्यक्ती. तर ऑप्शन नंबर ए बघू आपण. ऑप्शन नंबर ए मध्ये काय दिलेलं आहे? बेफडल. बेफडलचा अर्थ काय येतो? गोंधळ घालणे. त्याच्यानंतर ऑप्शन बी ट्रुनकेट. ट्रुनकेटचा अर्थ काय? कापून लहान करणे, तुकडे करणे, छोटे. सीचा काय येतो? डीचा बघू आपण. डीचा काय आहे? अस्ट्यूट. अस्ट्यूट म्हणजे काय? हुशार, चतुर. आणि ऑप्शन सी काय आहे? ऑप्शन सी म्हणजे आयडियलिस्टिक म्हणजे आपण सगळ्याला माहिती आहे आदर्शवादी. आणि हा क्विक्सोटिकचा काय? समानार्थी शब्द आहे. म्हणजे हा सिनोनिम आहे क्विक्सोटिकचा. म्हणजे ऑप्शन नंबर सी हे बरोबर आहे. पर्याय सी हा क्वेश्चन नंबर 13चा. क्वेश्चन नंबर 14 बघू आपण. क्वेश्चन नंबर 14. Which proverb advises someone to take advantage of favorable circumstances? तर ही म्हण खूप प्रसिद्ध आहे. ओके. पूर्वी लोक उन्हात काय करायचे? गवत वाळवत असत आणि ऊन असेल तेव्हाच ते काम करावे लागायचे. बरोबर आहे. म्हणून संधी मिळाली की तिचा फायदा घ्यायचा. हे आहे समवन टू टेक ॲडव्हान्टेज. ॲडव्हान्टेज म्हणजे काय? फायदा. ऑफ फेवरेबल सर्कमस्टन्सेस म्हणजे संधी मिळाली की फायदा घ्यायचा. तर कुठली म्हण ह्याच्यामधली हे दर्शवते आहे? तर आपण काय करू? पर्याय ए बघू. लेट स्लीपिंग डॉग्स लाय. तर जुने वाद उकरून काढणारा. लेट स्लीपिंग डॉग्स लाय म्हणजे काय? जुने वाद उकरून काढू नका. ह्याचं मिनिंग ते आहे. आता ऑप्शन नंबर बी बघू. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. दूर गेले की काय होतं? आठवण कमी होते. आपल्याला त्याची आठवण येत नाही. म्हणून हे पण पर्याय त्याला हे याला सूट नाही होत. आता ऑप्शन नंबर सी बघू. अ पेनी फॉर युअर थॉट्स. तुमच्या मनात काय चाललेलं आहे ते. हे पण ऑप्शन नाही बसत. आता योग्य मान कुठले बघू आपण. ऑप्शन नंबर डी आहे. मेक हे व्हाईल द सन शाईन्स. ओके. म्हणजे काय? ऑपॉर्च्युनिटी. मेक हे व्हाईल द सन शाईन्स म्हणजे ऑपॉर्च्युनिटी असेल त्यावेळेस काय करायचं? त्याची संधी आपण त्याचा फायदा घ्यायचा. आता प्रश्न क्रमांक 15. क्वेश्चन नंबर 15 बघू आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ अ पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. तर परत क्वेश्चन टॅगच्या संदर्भात आपल्याला भेटलेला आहे प्रश्न. तर पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग म्हणजे काय? मुख्य वाक्य काय पाहिजे? मग निगेटिव्ह पाहिजे. बरोबर आहे का? तर आता आपण बघू ह्याच्यामध्ये की ऑप्शन नंबर बी बघू. शी डझंट लाईक चॉकलेट. डज शी. तर पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग आहे. बरोबर आहे. हे पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर दे विल नॉट बी लेट फॉर द मीटिंग. विल दे. ऑप्शन सी निगेटिव्ह सेंटेन्स आणि पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग आहे. ओके. हे पण सेंटेन्स योग्य आहे. त्याच्यानंतर ऑप्शन डी बघू आपण. यू हॅव नॉट फिनिश्ड युअर असाइनमेंट. हॅव यू म्हणजे सेंटेन्स काय? निगेटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह टॅग आहे. म्हणजे हा पण सेंटेन्स बरोबर आहे. तर क्वेश्चन ए बघू आपण. ऑप्शन ए बघू. वी हॅड अ ग्रेट टाइम ॲट द कन्सर्ट डिडंट वी. तर काय सेंटेन्स काय इथं दिलेला आहे? पॉझिटिव्ह दिलेला आहे आणि पॉझिटिव्ह आणि क्वेश्चन टॅग कसा आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजे हा पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग नाही. म्हणून एक्झाम्पल ऑप्शन नंबर ए हा बरोबर आहे 15 नंबरचा. त्याच्यामध्ये काय? नॉट ॲन एक्झाम्पल ऑफ अ पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. तर हे एक्झाम्पल बरोबर आहे पर्याय. क्वेश्चन नंबर 16 बघू आपण. क्वेश्चन नंबर 16 मध्ये काय दिलेलं आहे? चूज द सिनोनिम ऑफ इनएफेबल. इनएफेबल हा शब्द दोन भागात समजून घ्यायचा आपल्याला. इन एक भाग करू इनचा आणि एफेबलचा दुसरा भाग करू. म्हणजे ज्याचे वर्णन करता येत नाही. इनएफेबल म्हणजे काय? ज्याचे वर्णन करता येत नाही. तर पर्याय बघू आपण आता. अटरेबल. अटरेबल म्हणजे बोलता येणारे. अटरेबल म्हणजे बोलता येणारे.
तर आपल्याला अर्थ कुठला करायचा आहे, सिनोनिम कशाचं काढायचं की ज्याचे वर्णन करता येत नाही असा. तर एक्सप्रेसिबल म्हणजे व्यक्त करता येतोय, तर हे पण नाही ऑप्शन, हे पण नाही. त्याच्यानंतर इनडिस्क्रायबेबलचं काय येईल, वर्णन करता येत नाही, म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन नंबर सी. आणि डीचं काय येणार होतं, कम्युनिकेबल म्हणजे सांगता येणारे, कम्युनिकेशन करता येणारे, तर हे पण चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी हा सिनोनिम आहे इनएफेबल म्हणजे इनडिस्क्रायबेबल. प्रश्न क्रमांक 17, 17वा क्वेश्चन बघू आपण. आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ अ स्पेलिंग एरर. अगेन देर आर 4 sentences and we have to find out error among these sentences. सर कुठला सेंटेन्स मध्ये एरर आहे. चला तर मग स्पेलिंग बघूया. आता स्पेलिंगचा आपल्याला बघायचं आहे कुठले कुठले शब्द आहेत. तर ऑप्शन ए मध्ये कुठला आहे, स्पेक्टॅक्युलर. तर स्पेक्टॅक्युलर म्हणजे काय, चुकीचं, हे तर काय चुकीचं आहे का योग्य स्पेलिंग आहे, नाही हे चुकीचं आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, स्पेक्टॅक्युलर, तर इथं काय दिलेलं ओ दिलेलं आहे, हे तर ए पाहिजे. तर स्पेक्टॅक्युलर, ओके. तर हे तर आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ स्पेलिंग एरर, तर हेच आपल्याला एरर सापडली आहे. तर बाकी तिन्ही शब्द म्हणजे कुठले शब्द आहेत, प्रोडिजियस योग्य आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर इम्पेकेबल स्पेलिंग करेक्ट आहे. त्याच्यानंतर फार्माकोलॉजिस्टचं पण स्पेलिंग योग्य आहे, म्हणजे हे तिन्ही स्पेलिंग बरोबर आहेत. तर बाकीचे पण स्पेलिंग बरोबर आहेत, म्हणून हा पर्याय ऑप्शन नंबर ए मध्ये काय आहे, ऑप्शन नंबर ए मध्ये स्पेलिंग एरर आहे. ओके. प्रश्न क्रमांक 18, क्वेश्चन नंबर 18. तर फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रिपोजिशन आपल्याला करेक्ट लिहायचं आहे. तर द सक्सेस ऑफ द मिशन हिंज ऑन द टीम्स एबिलिटी टू अडॉप्ट डॅश चेंजिंग सर्कमस्टन्सेस. तर अडॅप्ट या शब्दासोबत कोणते प्रिपोजिशन यायला पाहिजे, अडॅप्ट या शब्दासोबतच येणार होता हे प्रिपोजिशन. तर अडॅप्ट टू म्हणतो आपण, अडॅप्ट टू चेंजिंग सर्कमस्टन्सेस. तर बाकी पर्याय अडॉप्ट विथ येत नाही, अडॉप्ट बाय चुकीचं आहे, ते अडॉप्ट फॉर नाही सूट होत. तर कुठला अडॉप्ट टू हे ऑप्शन बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे ऑप्शन क्वेश्चन नंबर 18चा ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. आता क्वेश्चन नंबर 19 बघू आपण. क्वेश्चन नंबर 19 मध्ये काय, चूज द ऑप्शन विच इज सिनोनिम म्हणजे सिमिलर टू द वर्ड गिवन बिलो. इनिग्मॅटिकचं आपल्याला काय करायचं आहे, अगोदर अर्थ माहित करून घ्यायचा. एनिग्मॅटिक म्हणजे काय, गूढ किंवा रहस्यमय. तर बाकी पर्याय बघू आपण. क्लिअर म्हणजे काय, स्पष्ट, हा सिनोनिम आहे का, नाही, कारण रहस्य माहित पाहिजे आपल्याला. गूढ हे क्लिअर आहे, अपोजिट आहे. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर सी बघू आपण, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. गूढ आहे का त्याच्यामध्ये, काही नाही, हा पण सिनोनिम होत नाही. त्याच्यानंतर ऑब्वियस म्हणजे काय, उघडपणे, तर हा पण पर्याय नाही. म्हणजे मिस्टिरियस म्हणजे गूढ आणि रहस्यमय, मिस्टिरियस हा पर्याय बरोबर आहे. हा समानार्थी शब्द आहे इनिग्मॅटिकचा. आता क्वेश्चन नंबर 20, व्हॉट डज द इडियम टू सिट स्टील समवन्स थंडर मीन. ह्याचं मिनिंग काय, ह्या इडियमचा हा जो मिनिंग आहे त्याचं मिनिंग काय, आपल्याला शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, त्याचं हिडन मिनिंग आपल्याला काढायचं आहे. तर काय म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपण, स्टील समवन्स थंडर म्हणजे हा अतिशय महत्वाचा इडियम आहे, भरपूर एक्झाम मध्ये आलेला आहे. आणि याचा अर्थ काय बघा आपण, दुसऱ्याने केलेल्या कामाचे किंवा कल्पनेचे श्रेय घेणे. टू स्टील समवन्स थंडर म्हणजे काय, दुसऱ्याचे सक्सेस, दुसऱ्याने केले सक्सेस त्याचं श्रेय आपण घ्यायचं, बरोबर आहे का. म्हणजे स्टील चोरणे, समवन्स थंडर, समवन्स सक्सेस चोरायचं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याचं डिस्क्रिप्शन कुठल्या पर्यायामध्ये योग्य आहे ते शोधायचं आहे. तर ऑप्शन नंबर ए मध्ये, दिस इडियम रेफर्स टू द ऍक्ट ऑफ स्टीलिंग अन इंडिव्हिज्युअल्स म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ड्युरिंग अ परफॉर्मन्स कॉझिंग डिस्ट्रप्शन. तर वाद्य चोरणे, इन शॉर्ट मध्ये आपण काय म्हणतो, वाद्य चोरणे. तर हे काय पर्याय बरोबर नाही, वाद्य चोरलंय का नाही, सक्सेस, एखाद्याचं सक्सेस कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते स्वतः नावावर करून घ्यायचं. आता बी, ऑप्शन बी काय, दिस इडियम इज यूज टू डिस्क्राइब समवन हू कॉन्स्टंटली सीक अटेन्शन अँड अप्रिसिएशन फ्रॉम अदर्स. लक्ष वेधून घेणे, याचा सीक अटेन्शन, हा पण पर्याय बरोबर नाही. आता नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट ऑप्शन नंबर सी मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, दिस इडियम सजेस्ट बीइंग कॉशियस ऑफ अन अप्रोचिंग स्टॉर्म अँड सेक्युरिंग वन्स बिलॉंगिंग ड्युरिंग इन्क्लिमेंट वेदर. तर काय, वादळाची तयारी करणे, हे पण काय चुकीचं आहे. ऑप्शन नंबर डी बघू आता. तर दिस इडियम मीन्स टू टेक क्रेडिट, यस करेक्ट, टू टेक क्रेडिट फॉर समवन एल्स अचिव्हमेंट और आयडियाज दस डिमिनिशिंग देअर रिकग्निशन और सक्सेस. म्हणजे दुसऱ्याचं जे यश आहे त्याचं श्रेय स्वतः घेणे, हा याचा अर्थ आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी हे काय आहे, टू स्टील समवन्स काय म्हणतो, थंडर, टू स्टील समवन्स थंडर ह्याचं मिनिंग आहे. क्वेश्चन नंबर 21, आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ अ स्पेलिंग एरर. अगेन आपल्याला काय करायचं आहे, स्पेलिंग एरर बघायचं आहे. तर तिथं 4 पर्याय दिलेले आहेत, तिथं वाक्य 4 दिलेले आहेत. विद्यार्थ्यांनो काय, हा स्पेलिंग एररचा जो प्रश्न आहे ना, तो सर्वप्रथम आपल्याला काय करायला लागेल की शब्द नीट वाचावे लागतील. आणि इथं काय होतं, प्रश्न कठीण नसतो पण स्पेलिंग गोंधळात टाकणारे असतात, त्यामुळे आपलं चुकतो तो पर्याय आणि मार्क कट होतात. तर ऑप्शन नंबर ए मध्ये बघू आपण, इकॉलॉजिस्ट म्हणजे काय, पर्यावरण शास्त्रज्ञ. स्पेलिंग योग्य आहे का, आहे, स्पेलिंग योग्य आहे, सगळं स्पेलिंग त्यामधलं योग्य आहे, त्यामुळे हा पर्याय नाही होऊ शकत. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर बी बघू. त्याच्यामध्ये डिफिकल्ट वर्ड आपल्याला बघायचे आहेत.
काय तो पॅलेओनॉटॉलॉजिस्ट. तर काय हा जीवाश्माचा अभ्यास करणार, काय आपण म्हणू शकतो याला शास्त्रज्ञ. तर शब्द मोठा आहे पण स्पेलिंग काय योग्य आहे, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही, त्यामुळे हा पण पर्याय बरोबर येत नाही. आपल्याला काय एरर शोधायची आहे. तर ऑप्शन नंबर सी मध्ये बघू आपण. ऑप्शन नंबर डी मध्ये बघू. द लिंग्विस्ट अनालिसिस ऑफ लँग्वेजेस वॉज कॉम्प्रिहेन्सिव्ह. तर लिंग्विस्टचं स्पेलिंग बरोबर आहे. भाषाशास्त्रज्ञ म्हणतो आपण त्या लिंग्विस्ट म्हणजे स्पेलिंग योग्य आहे. आता ऑप्शन सी मध्ये बघू, म्हणजे डी पर्याय नाही म्हणजे सी पर्याय आहे. तर याच्यामध्ये कुठलं स्पेलिंग चुकीचं आहे बघू आपण. द मेट्रोलॉजिस्ट इथे चूक आहे. योग्य स्पेलिंग काय आहे, तर METEO पाहिजे इथं. तर ओ इथं काय मिसिंग आहे, इथं काय पाहिजे ओ पाहिजे. तर ओ मिसिंग आहे. ROLOGIST म्हणजे इथला ओ मिसिंग आहे, म्हणजे ह्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे. म्हणजे पर्याय एरर, स्पेलिंग एरर कुठला आयडेंटिफाय केलाय आपण, सी हा ऑप्शन आयडेंटिफाय केलेला आहे स्पेलिंग एरर मध्ये. आता काय करू आपण. क्वेश्चन नंबर 22. चूज द ऑप्शन विच इज सिनॉनिम और सिमिलर टू द वर्ड गिवन बिलो. इफेमेरल. तर पहिले आपण काय करू शब्द समजून घेऊ. तर इफेमेरल म्हणजे काय, फार कमी काळ टिकणारा, क्षणभंगूर आपण म्हणू शकतो, क्षणभंगूर. तर ऑप्शन ए मध्ये बघू. इटर्नल म्हणजे काय, शाश्वत. तर हा विरुद्धार्थी शब्द होऊ शकतो, समानार्थी नाही. तर ऍडजेसेंट ऑप्शन नंबर बी म्हणजे काय, शेजारी. ह्याचा पण काय संबंध नाही, ते शेजारी ह्याचा मिनिंग शेजारी होते. आणि आपल्याला काय करायचं आहे, कुठला आपल्या क्षणभंगूर या शब्दाचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. आता ऑप्शन नंबर डी बघू आपण. व्हिसियस म्हणजे काय, क्रूर. ह्याचा पण काय संबंध नाही. आणि फ्लिटिंग म्हणजे काय, ऑप्शन नंबर सी क्षणभर टिकणारे. हा समानार्थी शब्द आहे इफेमेरलचा, म्हणजे क्षणभंगूर, फ्लिटिंग. आता क्वेश्चन नंबर 23 बघू. क्वेश्चन नंबर 23, fill in the blank with the correct pronoun. The group of friends agreed to divide the task among dash, ensuring that each member contributed equally to the project. तर येथे काय विचारलेलं आहे, प्रोनाउन विचारलेले आहे. ग्रुप ऑफ फ्रेंड्स म्हणजे काय, मित्रांचा समूह. ग्रुप ऑफ फ्रेंड्स, समूहात काय असतात, अनेक व्यक्ती असतात, बरोबर आहे. म्हणून कोणते प्रोनाउन वापरू शकतो आपण. तर ऑप्शन ए मध्ये काय, हिमसेल्फ दिलेलं आहे. हिमसेल्फ हे फक्त एका माणसासाठी आपण वापरू शकतो. ऑप्शन नंबर सी बघा, हरसेल्फ एका स्त्रीसाठी वापरू शकतो. ऑप्शन नंबर डी म्हणजे काय, वन सेल्फ म्हणजे काय, सामान्य स्वरूप, म्हणजे हे पण काय योग्य नाही. तर ऑप्शन नंबर बी हे त्याचे करेक्ट उत्तर आहे. देमसेल्स म्हणजे काय, अनेक व्यक्तीसाठी आपण हा पर्याय वापरू शकतो. ग्रुप ऑफ फ्रेंड्स मीन्स देमसेल्स, ओके, त्यांच्यासाठी, अनेक लोकांसाठी. क्वेश्चन नंबर 24. Fill in the blank with the correct preposition. The scientist was recognized worldwide dash her groundbreaking research. तर विद्यार्थ्यांनो, रिकग्नाइज म्हणजे काय, तर रिकग्नाइज म्हणजे ओळख मिळवणे. आता विचार करा, एखाद्या कामासाठी ओळख मिळते म्हणून कोणता प्रिपोजिशन येईल, कोणता प्रिपोजिशन येईल ह्याच्यामध्ये. आता ऑप्शन नंबर ए मध्ये ऑन आलेला आहे, तर हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर ऑप्शन बी बाय, तर हे पण आपण तिथं वापरत नाही. तर ऑप्शन डी थ्रू पण नाही वापरू शकत, हे पण योग्य नाही. तर ऑप्शन नंबर सी हा बरोबर आहे. तर रिकग्नाइज्ड फॉर असं आपण वापरू शकतो, रिकग्नाइज्ड फॉर. ऑप्शन नंबर सी हा पर्याय योग्य आहे. क्वेश्चन नंबर 25 बघू आपण. क्वेश्चन नंबर 25. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ अ निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. तर निगेटिव्ह क्वेश्चन टॅग कुठं नाही आपल्याला दिसतं, इथं निगेटिव्ह क्वेश्चन टॅग आहे, बरोबर आहे. क्वेश्चन टॅगचा नियम आठवा तुम्हाला काय सांगितलं होतं मी, पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. निगेटिव्ह सेंटेन्स आणि पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. तर सेंटेन्स पॉझिटिव्ह म्हणजे टॅग निगेटिव्ह पाहिजे. तर ऑप्शन नंबर ए मध्ये आहे का, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, निगेटिव्ह सेंटेन्स कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि निगेटिव्ह आहे क्वेश्चन टॅग, म्हणजे हा पर्याय नाही. त्याच्यानंतर बी बघू, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे आणि निगेटिव्ह क्वेश्चन टॅग आहे. ऑप्शन नंबर सी बघू, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग आहे. आता ऑप्शन नंबर डी सेंटेन्स काय, निगेटिव्ह आहे, बरोबर आहे, आणि हा निगेटिव्ह क्वेश्चन टॅग नाही, पॉझिटिव्ह आहे. आणि आपल्याला प्रश्न तेच विचारले की नॉट अन एक्झाम्पल ऑफ अ निगेटिव्ह क्वेश्चन टॅग. तो तर कुठला पर्याय बरोबर आहे, म्हणून उत्तर कुठला आहे, ऑप्शन नंबर डी हे करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 26 बघू आपण. क्वेश्चन नंबर 26, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऍडजेक्टिव्ह. तर द सायंटिस्ट कंडक्टेड अ डॅश एक्सपेरिमेंट टू टेस्ट द हायपोथेसिस. तर हायपोथेसिस म्हणजे काय, संशोधन जे करताना गृहीतक म्हणतो आपण, ते तपासण्यासाठी कसा प्रयोग हवा आहे. द सायंटिस्ट कंडक्टेड अन एक्सपेरिमेंट कुठला, तर ऑप्शन नंबर बी आपण बघू, स्ट्रॉंग एक्सपेरिमेंट हा शब्द पण चुकीचा आहे. त्याच्यानंतर ऑप्शन नंबर सी बघू, अमेझिंग एक्सपेरिमेंट. अमेझिंग हे तर वर्ड टाकलं, अमेझिंग एक्सपेरिमेंट व्याकरणदृष्ट्या काय शक्य आहे पण अर्थ जुळत नाही. आता ऑप्शन नंबर डी बघू, युनिक एक्सपेरिमेंट टू टेस्ट द हायपोथेसिस. योग्य वाटतं आपल्याला, पण संशोधनात महत्वाचा शब्द काय आहे, थरली, आपण म्हणतो एक्सपेरिमेंट टू टेस्ट, म्हणून ऑप्शन ए थर म्हणजे काय, सखोल, संपूर्ण, बारकाईने केलेला एक्सपेरिमेंट, संशोधन, ओके. आता क्वेश्चन नंबर 27 बघू आपण. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऍडवर्ब आपल्याला करेक्ट यूज करायचा आहे. ही कम्प्लिटेड द असाइनमेंट डॅश इम्प्रेसिंग हिज टीचर विथ हिज एफिशियन्सी.
तर पर्याय कुठले दिलेले आहेत? आता असाइनमेंट पूर्ण केल्यानंतर शिक्षक प्रभावित झाले. ओके, ही कंप्लीट द असाइनमेंट कंप्लीट केलेले आहे त्यांनी आणि इम्प्रेसिंग हिज टीचर, शिक्षक काय झाले? प्रभावित झाले. मग विद्यार्थ्यांनी काम कसे केले असेल? एकदम भारी केले असेल ना. मग ऑप्शन नंबर ए, ऑफन, नेहमी, हे ऑफन उत्तर बरोबर येत नाही त्याच्यामध्ये, ऑप्शन चुकीचं आहे. त्याच्यानंतर केअरफुली, नाईसली आणि फ्युरियसली 3 आहे. तर ऑप्शन सी बघू आपण, नाईसली, तर हा पण नाही येत त्याच्यामध्ये, सामान्य शब्द आहे. ऑप्शन डी फ्युरियसली, रागाने किंवा अतिशय वेगाने, हे पण नाही बरोबर. मग केअरफुली, केअरफुली म्हणजे काय? काळजीपूर्वक. म्हणूनच काही शिक्षक प्रभावित झालेले आहेत, म्हणून केअरफुली हे इथं आपण वापरू शकतो. म्हणून ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 27. आता क्वेश्चन नंबर 28 बघू आपण. आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ अ स्पेलिंग एरर. तर हे 4 वाक्य दिलेले आहेत, त्याच्यातून स्पेलिंग एरर आपल्याला शोधायचं आहे. तर इथे कोणता शब्द चुकीचा आहे बघायचं आहे आपल्याला. तर द ॲक्रोबॅट्स परफॉर्मन्स ओड द ऑडियन्स, ह्याच्यामध्ये काय योग्य आहे सगळं. त्याच्यानंतर द आर्टिस्ट मास्टरपीस वॉज ट्रूली एक्स्ट्रॉर्डिनरी, हे पण सगळे क्वेश्चन सगळे बरोबर आहेत, म्हणजे हा पण पर्याय नाही येणार. द सायंटिस्ट एक्सपेरिमेंट यील्डेड रिमार्केबल रिझल्ट्स, ह्याच्यामध्ये पण कुठं स्पेलिंग चुकीचं वाटत नाही, सगळे स्पेलिंग योग्य आहेत. आता ऑप्शन नंबर डी मध्येच आपल्याला सापडेल काय तर द इंजिनियर्स प्रिसिजन, हां, हे तर आपल्याला सापडलं. प्रिसिजनमध्ये काय स्पेलिंग काय यायला पाहिजे? PRECISION, तर इथं आय मिसिंग आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी मध्ये आपल्याला स्पेलिंग एरर सापडले आहे. ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे स्पेलिंग एरर मध्ये. क्वेश्चन नंबर 29 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ अ पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. अगेन इझी क्वेश्चन इज देअर. सो तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की काय सेंटेन्स पॉझिटिव्ह आणि टॅग निगेटिव्ह, सेंटेन्स निगेटिव्ह, टॅग पॉझिटिव्ह. तर एन एक्झाम्पल ऑफ अ पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. तर इथं काय? निगेटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह टॅग, निगेटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह टॅग. मग फक्त ए मध्ये काय आहे? पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह टॅग आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. आता लास्ट क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 बघू. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट नाउन. द रिसर्चर डिस्कवर्ड अ हिडन डॅश इन द एन्शियंट लायब्ररी कंटेनिंग व्हॅल्युएबल टेक्स्ट फ्रॉम लॉस्ट सिव्हिलायझेशन. तर विद्यार्थ्यांनो, वाक्यात महत्वाचा भाग कुठला आहे? कंटेनिंग व्हॅल्युएबल टेक्स्ट. कंटेनिंग व्हॅल्युएबल टेक्स्ट म्हणजे काय? त्यामध्ये मौल्यवान लिखाण आहे. तर ऑप्शन नंबर ए मध्ये बघू आपण, टेलिस्कोप. टेलिस्कोप म्हणजे काय? दुर्बीण. तर हे काय? चुकीचं आहे. आर्टिफॅक्ट. आर्टिफॅक्ट म्हणजे काय? पुरातन वस्तू. हे उत्तर योग्य वाटते आपल्याला, पण त्यात लिखाण असतेच असे नाही, त्यामुळे हा पण ऑप्शन आपण पकडू शकत नाही. आणि ऑप्शन सी म्हणजे काय? कंपास. कंपास म्हणजे काय? दिशादर्शक. हा तर पूर्णपणे चुकीचा आहे. आता ऑप्शन नंबर डी बघू. मॅन्युस्क्रिप्ट. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय? हस्तलिखित ग्रंथ. यामध्ये मौल्यवान मजकूर असू शकतो किंवा असतो, म्हणून हा पर्याय काय? सर्वात योग्य पर्याय आहे. द रिसर्चर डिस्कवर्ड अ हिडन मॅन्युस्क्रिप्ट इन द एन्शियंट लायब्ररी कंटेनिंग व्हॅल्युएबल टेक्स्ट फ्रॉम अ लॉस्ट सिव्हिलायझेशन. तर मित्रांनो, आज आपण 30 प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण पाहिले आहे. मला आशा आहे की प्रत्येक प्रश्नामागील संकल्पना तुम्हाला स्पष्टपणे समजली असेल. आता फक्त उत्तर पाठ करण्याची गरज नाही, तर उत्तर कसे शोधायचे हेही तुम्हाला समजले असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही शंका असतील किंवा कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील, स्पष्टीकरण हवे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पुढील व्हिडिओमध्ये आपण बाकीचे प्रश्न इंग्लिशचे रिलेटेड आपण बघणार आहे, इंग्लिश विषयाच्या संदर्भात. तोपर्यंत अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचे स्पर्धा परीक्षेचे स्वप्न नक्की पूर्ण करा. धन्यवाद.